तर जर टॅक्सेबल सप्लाय होत असेल आणि याच्यामध्ये इंट्रास्टेट सप्लाय जर असेल, इंट्रास्टेट सप्लाय जर होत असेल तर टॅक्स कुठला लागतो? CGST AGST. आणि इंटरस्टेट सप्लाय जर होत असेल तर आता इंट्रास्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय आहे हे कसं ठरणार? हे कसं काय ठरणार? सेक्शन 7, 8 आणि 9 आहेत IGST ॲक्टमध्ये. सेक्शन 7 जो आहे त्याच्यामध्ये 5 सबसेक्शन आहेत. IGST ॲक्टमध्ये जर तुम्ही IGST ॲक्ट काढून बघाल याच्यामध्ये काय होतं, इथे 2 सेक्शन आहेत तसेच CGST मध्ये आहे. इथे CGST मध्ये 4 आहेत, 3, 4, 5, 6 असे आहेत. इकडे 2च सेक्शन आहेत. चॅप्टर 3 मध्ये हे 2 आहेत, लेवी आणि कलेक्शन. CGST मध्ये हा सेक्शन जो आहे हा 9 आहे आणि एक्झाम्पशन 11 आहे. इथे 6 आला एक्झाम्पशन. त्यानंतर पुढे डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय. यात तुम्ही याल तर सेक्शन 7 मध्ये इंटरस्टेट सप्लाय, 8 मध्ये इंट्रास्टेट सप्लाय आणि सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर. आता हे 3 आपल्याला जर का कळलं, एकदा क्लिअर झालं की इंटरस्टेट सप्लाय केव्हा आहे आणि इंट्रास्टेट सप्लाय केव्हा आहे, तर मग त्या बेसिसवरती आपण CGST AGST किंवा IGST ची लेवी होईल हे सांगू शकतो. जे काही तुम्हाला माहिती आहे ना ते तुम्ही समजून घ्यायचं आहे की ते कुठल्या ॲक्टमध्ये, कुठल्या सेक्शनमध्ये, कुठल्या रूलमध्ये, कुठल्या नोटिफिकेशनमध्ये, कुठल्या सर्क्युलरमध्ये कशाप्रमाणे आपण ते तसा निर्णय घेतो. मला काय विषय माहिती असतील, काय नव्याने कळतील, पण जे काय तुम्हाला कळतंय त्याचा कायद्यामध्ये उल्लेख कुठे आहे, ॲक्टमध्ये की रूलमध्ये. एखादा विषय जेव्हा तुम्ही डिस्कस कराल टॅक्सपेअरशी तेव्हा तुम्ही नोटीस पाठवली जाते तर या सेक्शनप्रमाणे, या नियमाप्रमाणे ती नोटीस आहे. मग त्याला जे उत्तर दिलं जातं ते त्या सेक्शनप्रमाणे, त्या रूलप्रमाणे ते उत्तर दिलं जातं. तुम्हाला काय वाटतं किंवा मला काय वाटतं हा चॉईस नसतो. कायदा काय सांगतो त्याप्रमाणे जसं इकडे आपण म्हणतो की इंटरस्टेट सप्लाय आहे तर मग दिलं आहे कुठे, सेक्शन 7 मध्ये. इंट्रास्टेट सप्लाय दिलं आहे कुठे आहे, सेक्शन 8 मध्ये. आता ते म्हटलं आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10. आता हा एक वेगळा विषय आहे जो सेक्शन 10 मध्ये. तिकडे 6 ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याला तिकडे सांगितल्याप्रमाणे इंटरस्टेट सप्लाय आहे की नाही ठरेल. अदरवाईज डिफॉल्ट रूल काय तो इकडे आहे, हा डिफॉल्ट रूल आहे. तसंच सर्व्हिसेसची केस आहे. आता हा टॉपिक जो आहे हा प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सेक्शन 10 आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस तुम्ही इथे येऊन बघाल तर इकडे हा जो सब्जेक्ट म्हटलं आहे सेक्शन 10 प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स सेक्शन 7 मध्ये यामधला सबसेक्शन 1 हा सांगतो की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10 सप्लाय ऑफ गुड्स वेअर, जिथे लोकेशन ऑफ सप्लायर आपण शॉर्टमध्ये म्हणूया LOS, लोकेशन ऑफ सप्लायर, आणि प्लेस ऑफ सप्लाय, सप्लाय ज्या जागेवर होती जागा, प्लेस ऑफ सप्लाय,
हे दोन्ही आर इन लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय, हे दोन्ही विचारात घ्यायचे तुम्हाला. हे कुठे आहे? हे दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहे. एका स्टेटमध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आहे. एक्झाम्पल, जर मी महाराष्ट्रामधनं सप्लाय करतो तर लोकेशन ऑफ सप्लायर काय झालं? महाराष्ट्र. आणि जर मला तुम्ही सांगितलं की गुजरातमध्ये गुड्स घेऊन जा, तर इथे काय येईल? प्लेस ऑफ सप्लाय गुजरात येईल. मग इथे हा इंटरस्टेट सप्लाय आहे, टॅक्स लागेल IST. आता ह्याच्यामध्ये काय अपवाद असतील? ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 10 बघाल, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10, तुम्हाला ती क्लिअरिटी येईल की एक्झॅक्टली हा डिफॉल्ट रूल आहे, पण हा रूल पण कधी कधी लागू होणार नाही, म्हणून सेक्शन 10 दिला. स्टेट आहे किंवा युनियन टेरिटरी आहे, दोन वेगवेगळ्या युनियन टेरिटरी, किंवा एक स्टेट आहे आणि एक युनियन टेरिटरी आहे. समजलं ना काय? आता ह्याला काय म्हटलं जाईल? शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये हे बघा की एक स्टेट आहे, तिकडे सप्लायर आहे. सप्लायर ए जो आहे तो सप्लाय करतोय, तो स्टेट 1 मध्ये आहे. आणि प्लेस ऑफ सप्लाय, रिसिपियंट कुठे आहे हे नाही बघायला सांगितलं. रिसिपियंट कुठे आहे हे नाही सांगितलं. प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे? जर मी EWIL बनवलं तर EWIL मी लिहितोय की हे गुड्स इथे पोचवले जात आहेत, जिकडे गुड्स पोचत आहेत प्लेस ऑफ सप्लाय. मला बीनी सांगितलं हे गुड्स पोचवा, कुठे? बी कुठे आहे ते बघणार नाही मी. बीचा रजिस्टर ॲड्रेस काय, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस काय, ते नाही बघायचे मला बघायचं आहे काय गुड्स कुठे पाठवायचे आहेत. म्हणजे कन्झम्पशन कुठे होतं गुड्सचं? प्लेस ऑफ सप्लाय ते ठिकाण आहे. मग ते ठिकाण वेगळ्या राज्यामध्ये आहे. ए एका राज्यामध्ये आहे आणि बी सांगतो गुड्स पाठव, ते दुसरं राज्य आहे, दुसरी युनियन टेरिटरी आहे. किंवा ए जिकडे आहे ती पण युनियन टेरिटरी आहे, जिकडे त्याला बी पाठवायला सांगतोय पण युनियन टेरिटरी आहे. हे दोन वेगवेगळी ठिकाणं असतील तर हा इंटरस्टेट सप्लाय होतो आणि मग तिकडे लेव्ही होईल IST. मला तुम्ही हेच विचारलं ना काल. आता अपवाद काय आहे तो तुम्ही सेक्शन 10 मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा डिफॉल्ट रूल आहे, म्हणजे 99% हाच लागू होईल. पण काही अपवाद आहेत. ते सेक्शन 10 सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 म्हटलेलं आहे. सेक्शन 10 वाचून त्याप्रमाणे तुम्ही किंवा ह्या परिस्थितीमध्ये IST लागेल. आणि अशी परिस्थिती असेल की असं असून पण तिकडे इंटरस्टेट सप्लाय होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता डिफॉल्ट रूल हा दिला आहे, हा आपल्याला डिफॉल्ट रूल माहिती आहे, कारण 99% हाच लागतो. लोकेशन ऑफ सप्लायर, LOS आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन बघतो आपण. रिसिपियंटचा ॲड्रेस नाही बघायचा, प्लेस ऑफ सप्लाय काय हे बघायचं. आता हे आता जे बघितलं आपण हे काय त्याला भारतामधलं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे सप्लायर भारतामध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लायर भारतामध्ये. आता जर का गुड्स इम्पोर्ट केले, सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया. आता इम्पोर्टचा अर्थ काय होतो? IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज 10 मध्ये दिलं आहे की इम्पोर्ट ऑफ गुड्स म्हणजे काय? ब्रिंगिंग गुड्स इन टू इंडिया फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया. भारताबाहेर ना भारतामध्ये गुड्स आले. आता गुड्स कस्टमरला जातील, मग ज्यांनी गुड्सची ऑर्डर केली आहे त्याला कस्टमरला जाऊन त्या गुड्सवरती त्याचा मालकी हक्क आहे ते डॉक्युमेंट दाखवायला लागतील. मग त्याला कस्टम ड्युटी, कस्टमची जी काय प्रोसिजर आहे ती फॉलो करून ते गुड्स त्याच्या ताब्यात मिळतील. इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम्स फ्रंटियर ऑफ इंडिया शॅल बी ट्रीटेड ॲज अ सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स.
आता गुड्स समुद्रमार्ग येऊ, विमानाने येऊ, जसं नेपाळवरनं रस्ता आहे, गुड्स त्या मार्गाने येऊ, रोडनी कुठल्याही प्रकारे येऊ, गुड्स बाहेरनं भारतामध्ये येतील, तर मग ते कस्टम कंट्रोलमध्ये जातील, तिकडे ते कस्टमच्या ताब्यामध्ये जातील आणि तिकडे जो त्याचा ऑर्डर केलेला जो व्यक्ती जाऊन प्रोसिजर पूर्ण करून IGST भरून ते गुड्स ताब्यात घेईल, कस्टम ड्युटी आणि IGST. आता आपण हे दोन जे सेक्शन बघितले, यामध्ये एक काय, डोमेस्टिक सप्लाय, म्हणजे इथे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन्ही भारतामध्येच आहे. इथे लोकेशन ऑफ सप्लायर भारताबाहेरचं आहे, म्हणजे याला नाव दिलं काय, इंटरनॅशनल सप्लाय, सेक्शन 7(2) मध्ये. आणि 7(3) मध्ये आता हीच केस जी बघितली आपण 7(1) आणि 7(2) मध्ये, ही गुड्सची होती. आता इकडे सप्लाय ऑफ सर्व्हिस एवढाच फरक आहे, पण ह्याचे पण अपवाद जे आहेत हे सेक्शन 12 मध्ये दिलेले आहे. आता सेक्शन 12 मध्ये 14 सेक्शन आहेत, 14 सबसेक्शन त्यामध्ये आहेत, आणि हा जो सेक्शन 10 जो आहे याच्यामध्ये 6 सबसेक्शन आहेत. डिफॉल्ट रूल हा जो ॲप्लिकेबल आहे तो सेक्शन 12 मध्ये दिलेले काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याला लागू होत नाही सर्व्हिसच्या केस. आता जर तुम्ही एखादं ऑडिट करत असाल आणि त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, सर्व्हिस दिली असेल, घेतली असेल, असं काय त्यामध्ये ट्रान्झॅक्शन जर असेल, तर तुम्हाला हे बघायला लागेल की तिकडे CGST, EGST किंवा IGST आहे. जर सेक्शन 12 मधलं ते जर तिकडचं ट्रान्झॅक्शन असेल तर मग त्याप्रमाणे मला वाटेल की अरे हा नियम दिला आहे की लोकेशन ऑफ सप्लायर काय, प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, पण टॅक्स IGST येत नाही, टॅक्स EGST येतो, कसं आहे. shall be treated as supply of services in the course of interstate trade of commerce. सर्व्हिस पण इम्पोर्ट केली, सप्लाय ऑफ सर्व्हिस इम्पोर्टेड इनटू द टेरिटरी ऑफ इंडिया shall be treated as to be a supply of service in the course of interstate trade or commerce. आता सर्व्हिस इम्पोर्ट केली हे गव्हर्नमेंटला कळू शकतं. गुड्स कसं होतं, गुड्स इम्पोर्ट होतात तेव्हा ते कस्टम कंट्रोलमध्ये जाणारच आहेत. ते काय असे हवेत गुड्स ट्रान्सफर नाही होत. पण सर्व्हिस दिली तर समजा एखाद्याने सांगितलं की मला एखादा ॲडवाईस पाहिजे, कन्सल्टन्सी पाहिजे, किंवा आर्किटेक्ट आहे डिझाईन करून पाहिजे, बिल्डरने सांगितलं, तर हे ईमेल थ्रू कम्युनिकेशन होईल, मोबाईल थ्रू होईल. इथे जी काही देवाणघेवाण झालेली आहे किंवा जो व्यवहार घडला आहे तो गव्हर्नमेंटला कसा कळणार, नाही कळणार ना इकडे. मग सर्व्हिस इम्पोर्ट झाली तर ती जी डेफिनेशन आहे ती दिलेली आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 11 मध्ये, की इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस हे तेव्हा समजलं जाईल सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेअर, जेथे द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया. ठीक आहे, हे आहे. दुसरं, द रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज इन इंडिया. सर्व्हिस भारतामध्ये घेतली आणि आता याच्यामध्ये सप्लायर ऑफ सर्व्हिस कुठे आहे, भारताबाहेर आहे. आणि रिसिपिएंट, इथे रिसिपिएंट विचारात घ्यायचं आहे, लक्षात घ्या. रिसिपिएंट हा भारतामधला असला पाहिजे आणि प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस हे भारतामध्येच असलं पाहिजे. भारतामध्ये सर्व्हिस घेतली गेली आहे आणि सप्लायर भारताबाहेरच आहे, रिसिपिएंट लोकेटेड इन इंडिया. हे जर का ह्या कंडिशन प्रूव्ह होत असतील तर ती इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. आता ह्याच्यामध्ये टॅक्स कोण भरेल, रिव्हर्स चार्जमध्ये, बरोबर आहे. आता आपल्याकडे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. आता जर सप्लाय गुड्स और सर्व्हिस आर बोथ when the supplier is located in India and the place of supply is outside India, to or by a special economic zone developer, a special economic zone unit. आता हे जे दोन आहेत याच्यामध्ये सप्लायर इज लोकेटेड कुठे आहे, भारतामध्ये, आणि प्लेस ऑफ सप्लाय आउटसाइड इंडिया, भारताबाहेर आहे प्लेस ऑफ सप्लाय.
आता हा जो सबसेक्शन आहे हा कशाबद्दल बोलतो? गुड्सबद्दल का सर्व्हिसेसबद्दल? गुड्स, सर्व्हिसेस किंवा दोन काही असो. सप्लायर भारतामधला आहे, सप्लायर भारतामधला आहे आणि त्याचा प्लेस ऑफ सप्लाय हे भारताबाहेर आहे, भारताबाहेर आहे. तर हा काय होईल? इंटरस्टेट सप्लाय होईल. लोकेशन ऑफ सप्लायर हे इंडियामध्ये पाहिजे, हे इंडियामध्ये पाहिजे. आणि प्लेस ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय हे आउटसाइड इंडिया. ह्या दोन ज्या कंडिशन आहेत या जर ट्रू होतात, येस, तर तुम्ही म्हणू शकता की हा इंटरस्टेट सप्लाय आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन, अंधेरीमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. जिकडे काय इंडस्ट्रियल एरिया आहे तो स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट प्रमाणे चालतो. तिथले जे काही व्यवहार आहेत ते सेजच्या कायद्याप्रमाणे चालतात. आणि त्या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर जो कोण सप्लायर असेल तो तिकडे सप्लाय करेल. तर आता डिफॉल्ट आपला रूल काय होतो? सेम स्टेटमध्ये आहे, सेम स्टेटमध्येच आहे ना. आता सप्लायर मुंबईमध्ये आहे आणि तो अंधेरीमध्ये सप्लाय करतो, प्लेस ऑफ सप्लाय अंधेरी आहे. पण त्यांनी सांगितलं आता इथे काय सांगितलं आहे की हा इंटरस्टेट सप्लाय असेल. शॅल बी ट्रीटेड टू बी अ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. जर सेजमध्ये सप्लाय केला तर हा इंटरस्टेट सप्लाय असेल. मग जो रिसिपेंट आहे सेजमधला तो महाराष्ट्रामध्ये असो, महाराष्ट्राच्या बाहेर असो, मी जर सप्लायर महाराष्ट्रामध्ये आणि मी सेजमध्ये सप्लाय करतो तर मी हे नाही बघणार की प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे का महाराष्ट्राबाहेर आहे. सेजमध्ये सप्लाय आहे तर ऑलवेज तो इंटरस्टेट सप्लाय असेल. मी तिकडे IGST लागेल. जर का LUD किंवा बॉन्ड नसेल सप्लायरकडे तर त्याला IGST कलेक्ट करायला लागेल. आणि LUD किंवा बॉन्ड असेल तर विदाउट पेमेंट ऑफ IGST तो टॅक्स जमा करेल की नाही हा विषय नाही. हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे इंटरस्टेट ट्रेड आहे, हा इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. आणि हा C क्लॉज काय सांगतो यामधला? इन द टॅक्सेबल टेरिटरी नॉट बिंग अन इंट्रास्टेट सप्लाय. जो इंट्रास्टेट सप्लाय नाही आहे आणि नॉट कवर्ड एल्सवेअर इन दिस सेक्शन. एखादं ट्रान्झॅक्शन आहे जे इंट्रास्टेट नाही आहे आणि कुठे कवर झालेलं नाही आहे तर ते इंटरस्टेट असेल. ठीक आहे सर, स्पेसिफिकली सांगितलं की सेजमध्ये सप्लाय केला तर हे इंटरस्टेट आहे. तसं जिकडे इंट्रास्टेट नाही आहे आणि जिथे कुठे एखाद्या ट्रान्झॅक्शन तुमचं असेल ते कुठे स्पेसिफाय केलं गेलेलं नाही आहे, आयदर इंट्रास्टेट नाही आहे किंवा कुठे स्पेसिफाय केलेलं नाही आहे, तर ते इंटरस्टेट ट्रेड किंवा कॉमर्स असेल. म्हणजे तिकडे पण IGSTच लागेल. नॉर्मली जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या विचारात घेतल्या जातात आणि एखादी शक्यता विचारात घ्यायची राहून गेली असेल तर मग अडथळ येऊ नये म्हणून हा ऑप्शन दिला आहे की जिकडे तुम्ही डिसाईड करू शकत नाही सांगितलं जेवढ्या ठिकाणी जे काही दिलेलं आहे तिकडे, तर मग ते इंटरस्टेट नाही आहे, कुठे स्पेसिफाय केलेलं नाही आहे तर ते इंटरस्टेट असेल. काय रजिस्टर आता बघा, एक्सपोर्ट हा एक विषय, सेज हा एक विषय, प्लस डीम एक्सपोर्ट एक वेगळा विषय. समजलं? आता या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे दिलेलं आहे हे सगळ्यांना लागू होतं, हे सगळ्यांना लागू होतं. जर सेजमध्ये आहे म्हणजे म्हणताय आता एक आहे एक्सपोर्ट ऑर्डर युनिट. ओके, हे कुठे आहे? हे जर का लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्रामध्ये आणि हे EU कुठे आहे? गुजरातमध्ये. मग ते वेगळं राज्य आलं.
डिफरंट स्टेट आलं तर डीम एक्सपोर्टमध्ये टॅक्स हा लावावाच लागतो. तिकडे LUT किंवा बॉन्डचा इफेक्ट काय होत नाही, मग तिकडे IGSTच लागेल. तर वेगळ्या राज्यामध्ये मी हेच म्हणताय ना. हां हां ते कुठे आहे? सेज जे सेजमध्ये आहे ते सेजमध्ये आहे, पण ज्यांच्याकडे अशा प्रकारे लायसन आहे की ते एक्सपोर्ट करू शकतात, तर त्यांना सप्लाय करायचं आहे, तर तो डीम एक्सपोर्टमध्ये येतो. मग तिथे रिफंड घ्यायचा आहे, तो आयदर ते EOU घेईल किंवा सप्लायर घेईल. या दोघांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ॲग्रीमेंटप्रमाणे ठरेल की कोणी घ्यायचा रिफंड. आता एक्सपोर्ट ऑफ गुड्स आलं मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. गुड्स भारताबाहेर गेले पाहिजे. आणि एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस जर बघाल तुम्ही, आता इथे आपण बघितलं ना की वेन सप्लायर इज लोकेटेड इन इंडिया आणि प्लेस ऑफ सप्लाय इज आउटसाइड इंडिया, तर आपण काय म्हणतो डायरेक्टली की म्हणजे हे एक्सपोर्ट आहे, म्हणजे हे एक्सपोर्ट आहे. गुड्स भारताबाहेर गेले, कस्टममध्ये एंट्री गुड्स भारताबाहेर गेले, कुठे पाठवले गेले, शिपिंग बिल बनेल त्याच्यावरून कळेल गुड्स कुठे गेले. पण सर्व्हिसच्या केसमध्ये काही त्यामध्ये त्यांनी कंडिशन दिल्या त्या फुलफिल व्हायला पाहिजे. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस मीन्स सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेन जेव्हा, आता ह्या कंडिशन आहेत, तुम्ही केव्हा म्हणाल एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस? द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया, द रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस इज आउटसाइड इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज आउटसाइड इंडिया. इथपर्यंत ओके. सप्लायर भारतामधला आहे, रिसिपिएंट भारताबाहेरचा आहे आणि जी सर्व्हिस दिली जाते ती भारताबाहेर आहे, इथपर्यंत ओके. आणि द पेमेंट फॉर सच सर्व्हिस हॅज बीन रिसिव्ड बाय द सप्लायर ऑफ सर्व्हिस इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज. बघा, जर मी सर्व्हिस इम्पोर्ट केली तर त्याचा मी इफेक्ट दाखवू शकतो. पेमेंट कसा केला हे गव्हर्नमेंट विचारत नाही, पण सर्व्हिस भारताबाहेर दिली तर इफेक्ट दाखवू शकत नाही. सर्व्हिस दिली कुठे? भारताबाहेर दिली. मग तुम्हाला पेमेंट आलं आहे, पेमेंट दाखवा कसं आलं. जे पेमेंट येईल जर सर्व्हिस एक्सपोर्ट केली तर पेमेंट जे येईल ते कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये असलं पाहिजे, किंवा जिकडे इंडियन रुपीज केव्हा अलाउड आहे, वेर एव्हर परमिटेड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेपाळ किंवा भूतानला समजा परमिशन असेल तर ते रुपीजमध्ये चालेल, कारण तिथे पण रुपीज चालतात. बाकी ठिकाणी फॉरेन एक्सचेंज फॉरेन करन्सीमध्येच ते आले पाहिजे. आणि द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड द रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस आर नॉट मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन इन अकॉर्डन्स विथ IGST ॲक्ट सेक्शन 8 एक्सप्लेनेशन 1. आता जी दुसरीकडनं ज्यांना तो सर्व्हिस दिली जाते ते यांचीच ब्रँच असता कामा नये. काय नाही ह्याचे हे हा जो दिलं हे जे आहे ना ह्याच्यामध्ये बघा, हे इथे दिलं आहे एक्सप्लेनेशन काय दिलं आहे ह्याच्यामध्ये की फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट वेर अ पर्सन हॅज, एखादा पर्सन आहे अँड एस्टॅब्लिशमेंट इन इंडिया अँड एनी अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया. एजंट नाही आहे. जसं मायक्रोसॉफ्ट US आहे आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया आहे. आता त्यांनाच जर का त्यांनी सर्व्हिस दिली, सर्व्हिस घेतली, तर हे इथे एक्सपोर्टच्या केसमध्ये ते एक्सपोर्ट नाही होणार. जरी त्यांनी पेमेंट केलं फॉरेन करन्सीमध्ये, पण तुमचीच एस्टॅब्लिशमेंट आहे, पेमेंट जरी केलं तरी इकडे हे एक्सपोर्ट नाही म्हटलं, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही म्हटलं जाणार, कारण ही कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे. इथे फक्त एवढाच विषय, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये ज्यांना सर्व्हिस दिली ते एक्सप्लेनेशन 1 प्रमाणे या कायद्या वेअर अ पर्सन हॅज, जर का एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडिया आणि सर्व्हिस ज्यांना दिली ते अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया आहे का, यस, तर हे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये येणार नाही. इकडे फक्त एवढाच अर्थ अपेक्षित आहे, याच्यावर जास्त काय नाही. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस जर करायची असेल तर जी दुसरी पार्टी आहे भारताबाहेरची ती अदर एस्टॅब्लिशमेंट असता कामा नाही आहे. तर मग ती बाकी 4 कंडिशन फुलफिल झाल्या, पण 5व्या कंडिशनमध्ये जर का ती अदर एस्टॅब्लिशमेंट असेल
तर मग या डेफिनेशनप्रमाणे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस होणार नाही. एवढंच मला सांगायचं आहे. मी तुम्हाला काय सांगतोय की आपण नॉर्मली आपले अर्थ लावत असतो. आपण फार डीपमध्ये विचार करण्याची आपल्याला सवय लावली गेलेली नाही. कोणच आपल्या आसपासचे लोक आहेत, कोण काहीतरी विचारतो, आपल्याला काय माहिती असलं नसतं, आपण त्याला उत्तर देतो. फार कमी वेळा लोक बोलतात मला माहिती नाही. म्हणजे कमीपणा वाटतो मला माहिती नाही सांगण्यामध्ये. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट इथे सांगताय त्यावेळेस त्याचा या कायद्यामध्ये कुठे काय अर्थ दिलाय तो विचारात घेऊन जबाबदारीने ठरवलं पाहिजे की नक्की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही, ते लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा कसं होतं, तर मी काय यूट्यूबला व्हिडिओज बघतो असे, काय केस लॉज वगैरे आहेत, त्यामध्ये ज्या प्रकारे नोटीस पाठवल्या गेल्यात, ज्या प्रकारे त्या केसेस घडल्यात, असं वाटतं की नोटीस पाठवणारे, केस लढणारे काय कशा प्रकारे विचार करत हे कळतं. म्हणजे प्रॉपर त्यांनी लॉचं इंटरप्रिटेशन केलं नाही. काय ते काय काय केस अशा आहेत की अरे हे उगेच नोटीस पाठवली आणि मग ते विड्रॉ करायला लागले, काही उपयोगच नाही त्या केसचा, असं आहे. त्यामुळे हे सगळे जर का मुद्दे विचारात घेतले तर मग योग्य प्रकारे योग्य इंटरप्रिटेशन होईल आणि योग्य ॲक्शन होईल. गुड्सच्या केसमध्ये असं होत नाही. गुड्स भारताबाहेर गेले तर एक्सपोर्ट आहे, पण सर्व्हिसच्या केसमध्ये या 5 कंडिशन बघायला लागतात की सप्लायर भारतामध्ये आहे, सप्लायर भारतामध्ये रिसिपियंट भारताबाहेर आहे आणि सर्व्हिस दिली ती प्लेस आउटसाइड इंडिया आहे, पेमेंट फॉरेन करन्सीमध्ये आलं बँकेमध्ये यस, पण रिसिपियंट जो आहे भारताबाहेरचा तो अदर एस्टॅब्लिशमेंट असता कामा नये. स्पेशल इकॉनॉमिक झोन जेव्हा शब्द आला तिकडे shall have the same meaning as assigned to it in clause ZA of section 2 Special Economic Zone Act. आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याचा पण मिनिंग त्या कायद्यामधल्या सेक्शन 2G प्रमाणे घ्यायचे. ओके. तुम्ही जेव्हा ऑडिट वगैरे करायला जाल तेव्हा तुम्हाला थोडंसं डीपमध्ये काही गोष्टी समजून घेणं ते करणं गरजेचं असतं. स्क्रुटिनीमध्ये फार काय बघायला लागत नाही. कंपॅरिझन करायचे असते की इथे काय दाखवलं इथे काय दाखवलं आहे, EV बिलला किती अमाऊंट दाखवली आहे, इनवॉइस किती रुपयाचा बनला आहे. नॉर्मली अशी काही पॅरामीटर आहेत त्याच्यावरती स्क्रुटिनी होते. पण जेव्हा तुम्ही ऑडिट करायला जाल तेव्हा ऑडिटमध्ये तुम्हाला कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, मग हे एक्सपोर्ट केलं, मग ते कोणाशी व्यवहार झाला, काय झाला, पैसे बँकेत आलेत का, मग ते बरोबर आहे, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स आहे, अशा प्रकारे ते बदलला. पण बघितला 75A 75B आणि 75C त्यामध्ये काय होतं, सप्लायर इज लोकेटेड इन इंडिया आणि प्लेस ऑफ सप्लाय आउटसाइड इंडिया, सप्लाय टू और बाय सेज. आणि जर कुठे स्पेसिफाय केलेलं नाही आणि कुठे इंटरस्टेट दिलेलं नसेल तर काय होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल. क्लिअर आहे एवढं. दोन शाखा आहेत समजा, म्हणजे इंडियाच्या आउटसाइडला पण एक आहे. ते गुड्सला केसला असं काही सांगितलेलं नाही ना. बघा जिकडे जे सांगितलं तेवढंच आहे ना. गुड्सला काय दिलंय, मी मला दिलं ना इकडे, गुड्सला काय सांगितलेलं आहे की बस गुड्स मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. मग रिसिपियंट कोण आहे हे इथे विचार घ्यायला सांगितलं का नाही ना. एक्सपोर्ट ऑफ गुड्समध्ये येईल ते दिलं त्या ना. इकडे सर्व्हिसची डेफिनेशन वेगळी आहे. आता जर का गुड्स कस्टममध्ये गेले तर त्या गुड्सला जर कस्टम ड्युटी लागू आहे तिथे भरतील, IGST आहे तो भरतील, संपला विषय. एक्सपोर्ट ऑफ गुड्स आहे. हां आता फॉरेन करन्सी आली की नाही आली मला सांगा. जर का एक्सपोर्ट ऑफ गुड्स झाले तर फॉरेन करन्सी येणारा कोण आहे, कोणी असो ना. ग्रोथला उपयोग झाला की नाही भारताच्या त्या फॉरेन करन्सीमध्ये, होतच आहे ना.
त्याकडे LUT असेल तर LUT घेईल, अदरवाईज IGST भरेल, भरला तर रिफंड घेईल. त्यामुळे गुड्स घेणारा कोण आहे, गुड्स घेणारा कोण आहे याचा काय फरक पडत नाही. करन्सी इथे येते. सर्व्हिसच्या केसमध्ये कसं होतं की अदर एस्टॅब्लिशमेंटला सर्व्हिस दिली असं दाखवायचं आणि इथे इन्कम टॅक्समध्ये त्यांना प्रॉफिट काय होतं, कमी होतं. प्रॉफिट कमी होतं, बेनिफिट मिळतो, आणखीन काही गोष्टी असतील. त्यामुळे त्यांनी ती डेफिनेशन वेगळ्या प्रकारे ठेवली की एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही आहे. गुड्सच्या केसमध्ये असं नाही, ऑलरेडी गुड्स मॅन्युफॅक्चर झाले इंडियामध्ये, ते बाहेर गेले आणि त्याचे पैसे आले इंडियामध्ये. तर इथे बघा ह्याच्यामध्ये एक दिलेलं आहे की जेव्हा डिस्ट्रिक्ट पर्सन म्हणतो आपण, तेव्हा हे जे 3 दिले, एक फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट वेअर अ पर्सन हॅज प्रोव्हाइडेड दॅट द इंट्रास्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिस शॅल नॉट इन्क्लूड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू और बाय. हे मी सांगतो खाली, पण हे पहिले क्लिअर करतो. तर हे दिलं आहे सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे कुठे आहे, सेम स्टेटमध्ये किंवा सेम UTमध्ये. आता जे आपण इंटरस्टेटला काय बघतो की लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटला आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसरीकडे, इथे काय फक्त हे सेम असेल. मग हे 2 स्टेट असतील, 2 UT असतील किंवा एक UT किंवा एक स्टेट असेल. सेम स्टेट आहे, सेम युनियन टेरिटरी आहे, तिसरा ऑप्शन इथे येणार नाही ना. जर एक UT आणि एक स्टेट आलं तर हे वेगवेगळे झाले ना. 1 UT म्हटलं आपण आणि दुसरं स्टेट म्हटलं ते वेगवेगळं झालं. त्यामुळे सेम स्टेटमध्येच असेल लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय, हेच बघतो ना. इंटरस्टेटला 3 ऑप्शन येतात, पण इंट्रास्टेटला 2च ऑप्शन येतील की लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन्ही महाराष्ट्रामध्येच आहेत. आणि जर एखादी UT आहे तर ते UT मधलेच आहे. सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय सेम UT मध्ये आहेत. मग तिकडे टॅक्स काय येईल, जर स्टेट असेल तर CGST AGST आणि जर UT असेल तर मग CGST UT GST. आता जसं आपण इंटरनेटला बघितलं, इथे पण तसंच दिलंय प्रोव्हाइडेड दॅट द फॉलोइंग सप्लाय गुड्स शॅल नॉट बी ट्रीटेड इंट्रास्टेट सप्लाय. जो नियम दिलाय सेम स्टेट, पण तेच जर का मी सेजमध्ये सप्लाय करतो, तुम्ही पुण्यामध्ये असाल, लोकेशन ऑफ सप्लायर पुण्यामध्ये आणि त्यांनी मुंबईतल्या अंधेरीमधल्या सेजमध्ये सप्लाय केला, सेम स्टेट आहे पण हा इंट्रास्टेट सप्लाय नाही आहे. जर सेजमध्ये सप्लाय केला तर हा काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. गुड्स इम्पोर्टेड इंटू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटियर, आपण कव्हर झाला IGST मध्ये. हा पण काय इंटरस्टेट सप्लाय. त्यानंतर सप्लाय इज मेड टू टुरिस्ट रेफर्ड टू इन सेक्शन 15. टुरिस्ट जे येतात, आता बऱ्याच वेळा कसं असतं की विमान डायरेक्ट नसतं. एखाद्याला एक कंट्री आहे, A कंट्री, तिकडून त्याला B कंट्रीत जायचं, तर त्याला व्हाया इंडिया होऊन जायला लागतं. तो इकडे इंडियाला येईल, थांबेल, 2 तासांनी दुसरं विमान आहे ते घेऊन त्याला B कंट्रीत जाईल. आता 2 तास ज्या वेळेस तो एअरपोर्टला थांबेल तेव्हा तिकडे तो काय वस्तू परचेस करू शकतो. आता जर त्याला काही तिथे विकलं गेलं तर लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्रामध्ये, आणि जर का एअरपोर्ट जिथे असेल, टुरिस्ट जे येतील त्यांना जर सप्लाय केला तर हा इंटरस्टेट सप्लाय असेल. प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र येतोय पण तो इथे IGST लावायचा टुरिस्टसाठी. आता टुरिस्ट एक्सप्लेनेशन टू सेक्शन 15 मध्ये काय दिलंय, हा जो टुरिस्टचा विषय आहे हा सेक्शन 15 मध्ये. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द टर्म टुरिस्ट मीन्स अ पर्सन नॉट नॉर्मली रेसिडेंट इन इंडिया हू एंटर्स इंडिया फॉर अ
स्टे ऑफ नॉट मोर दॅन 6 months फॉर लेजिटिमेट नॉन इमिग्रंट पर्पजेस. एकतर एअरपोर्टला येणारे पॅसेंजर प्लस जे लोक भारत फिरायला येतात, एखादी टुरिस्ट कंपनी भारतामधली त्यांना बोलवेल, त्यांना कुठे कुठे फिरवेल, घेऊन जाईल, ते पण या डेफिनेशन प्रमाणे टुरिस्टमध्ये येतील. त्यांच्यावर जो टॅक्स लावला जाईल तो इंटरस्टेट सप्लाय असेल, IGST असेल टुरिस्टसाठी. आता हे जसं आपण प्रोव्हाइडेड म्हणतो की लोकेशन ऑफ सप्लायर एका राज्यामध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय वेगळ्या राज्यावर इंटरस्टेट, आणि हे दोन्ही एकाच मध्ये आहे तर इंट्रास्टेट. पण एक्सेप्शन काय, सेजमध्ये सप्लाय केला तर ऑलवेज इंटरस्टेट. गुड्स इम्पोर्ट केले इंटरस्टेट, टुरिस्टला सप्लाय केला इंटरस्टेट. लोकेशन ऑफ सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय सेम स्टेट किंवा UT असला तरी पण ते इंटरस्टेट होते. जसं गुड्स आहे सर्व्हिसला पण तेच लागू, फक्त अपवाद कुठे दिले सेक्शन 12 मध्ये. तिथे आपण हा नियम बघतोय, त्याच्यामध्ये पण सेक्शन 10 बघायचं. सेक्शन 9 आहे. आता नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ऍक्ट, या ऍक्टमध्ये कुठे काही सांगितलेलं असो, जर येथे वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन टेरिटोरियल वॉटर, तर वेगवेगळ्या बोटी वगैरे पाण्यामध्ये येतात. तर काही बोटी अशा आहेत की ज्या अगदी समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही, मोठ्या असतील तर त्यांना काय वस्तू पाहिजे असतील, तर पाण्याच्या बॉटल्स असतील, आणखीन काय वस्तू पाहिजे असतील, प्लस त्या बोटीचं काय रिपेअरिंग मेंटेनन्स करायचं असेल, असं जे गुड्सचे सर्व्हिस प्रोव्हायडर, गुड्सचं जे सप्लायर किंवा सर्व्हिस देणारे सप्लायर जे असतात, हे काय करतात, त्यांची स्वतःची बोट असते, ती समुद्रामध्ये असते, पाण्यामध्ये असते, आणि ते अशी कुठे मोठी बोट आली तर त्यांना जाऊन त्यांचे गुड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे इथे सप्लाय पाण्यामध्येच होतो. आता पाण्यामध्ये कशी रेषा आखलेली असते का, तेव्हा इथे पुण्याची हद्द संपली असं काय नाही ना. इकडे पाण्यामध्ये पाणी पाणी आहे, म्हणजे जे काही जमीन आहे ती कळते की ही इथे कुठलं गाव आहे किंवा कुठलं शहर कुठे संपतं, कुठे राज्य कुठे संपतं. तसं पाण्यामध्ये काही सीमा नसते. आता जर तो पाण्यात सप्लाय करतोय तर मग इथे इंट्रा किंवा इंटरस्टेट कसं ठरवायचं, याकरता हा सेक्शन 9 आहे. सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर्स, येथे लोकेशन ऑफ सप्लायर इज इन द टेरिटोरियल वॉटर्स, द लोकेशन ऑफ सच सप्लायर. सप्लायरचं रजिस्ट्रेशन कुठे आहे, तो पाण्यात सप्लाय करतोय ते कुठे आहे. आता ह्याचं जर का काहीतरी ऑफिस वगैरे असेल, काहीतरी असेल तर तो पाण्याचा ॲड्रेस देईल, म्हणजे त्याचं लोकेशन जर महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो पाण्यामध्ये सप्लाय करतोय, त्याचा GT नंबर तर काहीतरी असेल. जर तो 27 आहे स्टेट कोड तर मग महाराष्ट्र आहे, मग सप्लाय कुठे झाला, महाराष्ट्रामध्ये झाला. और दुसरा ऑप्शन काय दिला आहे, वेअर द प्लेस ऑफ सप्लाय इज इन द टेरिटोरियल वॉटर, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट, या कायद्यासाठी मानलं जाईल बी डीम टू बी इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी वेअर द नियरेस्ट पॉइंट ऑफ द अप्रोप्रिएट बेसलाइन इज लोकेटेड. आता जरी तो सप्लायर महाराष्ट्रामधला असला, पाण्यामध्ये तो सप्लाय करतोय, आणि जर एखादी बोट अशी गोव्याजवळ आलेली आहे आणि तिथे त्याला काय गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करायचे असतील, आता इथे क्लिअर आहे की ते कोस्टल स्टेट, किनारी राज्य किंवा UT कुठली आहे, जिकडे सप्लाय करतोय. लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे, पण इथे जर किनारी राज्य गोवा असेल तर सप्लाय कुठे झाला, हो. इथे ठरवू शकत नाही, अथांग समुद्र आहे, तिथे एक बोट लागली. आता ही बोट महाराष्ट्रापासून किती जवळ आहे, गोव्यापासून किती जवळ आहे, हे जर सांगू शकत नसेल तर किनारी राज्य कुठलं आहे हे ठरवता येणार नाही. जेव्हा किनारी राज्य कुठलं आहे हे ठरवता येत नसेल
तेव्हा मग पहिला ऑप्शन दिला आहे, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन टिडेल वॉटर, द लोकेशन ऑफ सच सप्लायर. सप्लायरचं जे लोकेशन आहे तिकडेच त्यांनी सप्लाय केलं आहे, प्लेस ऑफ सप्लाय तो येईल पाण्यामध्ये. पण जर किनारी राज्य कळतंय कुठलं आहे तर सप्लाय त्या राज्यामध्ये झालाय, म्हणजे इथे IGST आहे. जर सप्लायरचं राज्य आहे तर मग CGST HGST येईल. आणि जर किनारी राज्य तिथे गोवा आहे, सप्लायर महाराष्ट्रामधला आहे, तर मग तो इंटरस्टेट सप्लाय होईल, मग IGST येईल. Suppose a person A supplies container of water bottles to a hotel situated at the Arabian Sea near Goa. In that case, the place of supply is Goa. आता टुरिस्ट येतात, ते हॉटेलच त्या सी मध्ये आहे. कन्सिडर अ केस वेअर अ शिप इज मूव्ड ऑफ, जे नांगर टाकलाय त्या शिपनी कुठे, कोस्ट ऑफ कोची, जे कुठे केरळाजवळ, नीड्स अ रिप्लेसमेंट ऑफ अ क्रुशियल पार्ट अँड सच रिप्लेसमेंट इज कॅरिड आउट अलॉंग विथ द सप्लाय ऑफ द पार्ट बाय कंपनी लोकेटेड इन कर्नाटका फॉर द शिपिंग कंपनी फ्रॉम युनायटेड किंगडम. लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन कोणामधलं आहे, शिपिंग कंपनी कुठली आहे, युनायटेड किंगडमची आहे. आता ती समुद्रामधनं एक बोट एका देशाची दुसरीकडे चालली आहे आणि त्यांना जो मार्ग आहे तो भारतामधनं जातो, भारताजवळला जातो. तिकडे ती बोट आली, बोट कुठे आली, केरळाजवळ आली आणि त्यांना एक पार्ट रिप्लेस करायचं. त्यांनी संपर्क केला, माहिती काढली की इथे कोण हे काम करेल. केरळाजवळ ते असताना त्यांना कळलं की कर्नाटकामध्ये एक शिपिंग कंपनी आहे, ते हे काम करेल. समजतं ना काय, ज्यावेळेस समुद्र मार्गाने बोटी जातात त्यावेळेस त्यांना मेंटेनन्सची गरज लागली आणि त्यांच्याकडे त्या बोटीवरती मेंटेनन्स करण्याचा काही सोर्स नाही आहे, व्यवस्था नाही आहे, तर त्यांना मग मदत कुठनं घ्यायला लागेल. त्यांची बोट ज्या देशाजवळ आहे तिकडनं ते मदत घेणार ना. मग बोट थांबली आहे कुठे, तर केरळाजवळ, आणि त्यांना जी सर्व्हिस देणार आहे तो सर्व्हिस प्रोवायडर कुठे आहे, कर्नाटकामध्ये. या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय ऑफ द पार्ट बिंग द लोकेशन ऑफ द शिप. शिप कुठे आहे, शिप कुठे आहे, कोस्टल स्टेट कुठला आहे, बस प्लेस ऑफ सप्लाय तो येईल. आता सप्लायर जर का केरळामधलाच असता तर CGST आला असता. आता सप्लायर कुठला आहे, लोकेशन ऑफ सप्लायर कर्नाटक आहे, मग तो काय लावेल, IGST. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, केरळा. ओके, बाकी आणखीन काय मुद्दे दिले मी बघा ते. सेक्शन 10(1) हे काय सांगतो, गुड्सचं मुवमेंट आहे का, हेच मी काल सांगतो टॅक्स इनवॉइसमध्ये, हे सांगतो ना काल. आणि मुवमेंट जर का महाराष्ट्रामधला सप्लायर आहे आणि मुवमेंट जर टर्मिनेट झाली भारताबाहेर, सॉरी महाराष्ट्राबाहेर, जर महाराष्ट्रामधला लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे आणि रिसिपेंटनी सांगितलं एक गुड्स घेऊन जा गोवामध्ये, जर तो गोव्यामध्ये गुड्स घेऊन जातो तर रिसिपेंट महाराष्ट्रामधला आहे, तो सांगतो गुड्स गोव्याला पोचवा. मग या केसमध्ये तुमचा हाच प्रश्न आहे ना, ह्यातनं उत्तर येईल हे. तसंच प्लेस ऑफ सप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन, म्हणजे इथे मी तुम्हाला सांगतो मला गुड्स पाहिजेत पण गुड्स तुम्ही यांना द्या, हे कुठे आहेत, गोव्यामध्ये. मग या दोन ट्रान्झॅक्शनमध्ये ट्रीटमेंट वेगळी आहे, हे लक्षात घ्या. एक तुमचा आणि माझा व्यवहार आहे, मी तुम्हाला सांगतो गुड्स मला हवेत पण डिलिव्हरी करा तुम्ही गोव्याला, एक लक्षात घ्या. आणि एक तुमचा आणि माझा व्यवहार आहे, मी तुम्हाला सांगतो की गुड्स तुम्ही त्यांना पाठवा, बिल मला द्या, पेमेंट मी करेन. तीन पार्टी तिकडे, कळलं. तर हे दिलं इकडे सप्लाय नॉट इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, इकडे मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. प्लेस ऑफ सप्लाय इन केस ऑफ सेल मेड टू
ओव्हर द काउंटर फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. आता ओव्हर द काउंटर हे कसं होतं की एखादी कॉन्फरन्स आहे मुंबईला आणि एक व्यक्ती अहमदाबादवरनं गुजरातवरनं मुंबईला आला आणि त्याला कंपनीला एक लॅपटॉप घ्यायचा आहे. कंपनी बोलली आपला लॅपटॉप जुना झाला, एक काम कर, तू मुंबईला चाललास, तिकडे कंपनीच्या नावे नवीन लॅपटॉप घे, बिल कंपनीच्या नावाने घे, पेमेंट कंपनीच्या अकाउंटमधनं कर. इथे जसं हे मुवमेंट ऑफ गुड्स आहे तसं इथे गुड्स तो ओव्हर द काउंटर घेतो. ओके, लक्षात घ्या. तर या केसमध्ये हा अमेंडमेंट होऊन हा क्लॉज काढलाय. इकडे प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? सप्लाय इन्व्हॉल्विंग इन्स्टॉलेशन और असेंब्ली ऑफ गुड्स. गुड्स असेंबल करायचे किंवा इन्स्टॉल करायचे, या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? डिफॉल्ट रूल बघितला आपण. इथे डिफॉल्ट रूल हे जे दिलेली 6 क्लॉज आहेत, या क्लॉजमध्ये इथे जे सांगितलंय त्याप्रमाणे ठरेल इंट्रास्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय. इथे अपवाद आहे. जवळजवळ मी 40 मिनिटं तुम्हाला सेक्शन 7, 8, 9 का सांगितले, कारण की हे तुम्हाला अपवाद कळावे. तुम्हाला बेसिक क्लिअर आहे, डिफॉल्ट रूल क्लिअर आहे, तर इथे अपवाद सांगितलाय, तर हा अपवाद क्लिअर होईल. इकडे हे 6 सेक्शन आहेत, सर्व्हिसेसमध्ये 14 सबसेक्शन आहेत. कशा करता आपण हे बघतोय हे जर नाही कळलं तर मग तिकडे फार गोंधळ होतो. सर्व्हिसेसमध्ये गुड्समध्ये 6 ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर बघूया वन बाय वन. आणि दुसरं गुड्स सप्लाइड, शेवटचं राहिलं माझ्याकडे सांगणं. गुड्स सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हियन्स. जसं एखादं वाहन आहे, तुम्ही गावाला जाल, एकतर प्रायव्हेट बसने जाल, मग त्या गाडीमध्ये कोणते सप्लाय करेल? जो सप्लायर आहे, जेवण, कोल्ड्रिंक, वस्तू सप्लाय करेल. ट्रेनमध्ये आपण जेवण घेतो, कोण वस्तू विकायला येतो, तर मग त्यावेळेस प्लेस ऑफ सप्लाय काय असेल? गुड सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हियन्स. आता बघा पहिलं, आता इथे डोमेस्टिक सप्लाय आहे, लक्षात घ्या पहिले की सप्लायर आणि रिसिपियंट आणि प्लेस ऑफ सप्लाय हे भारतामध्येच आहे. भारताबाहेर नाही, इथे काय मुवमेंट नाही आहे. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स म्हणून पुढे दिले अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया, हे नाही आहे. डोमेस्टिक सप्लाय वेअर द गुड्स इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. गुड्स गुजरातमधनं उत्तर प्रदेशला गेले. ओके, वेदर बाय द सप्लायर, मुवमेंट कोण करतो? सप्लायर किंवा द रिसिपियंट और बाय एनी अदर पर्सन. आता जर ईवे बिलची प्रोव्हिजन लागू असेल तर मग ईवे बिल आयदर सप्लायर बनवेल, रिसिपियंट बनवेल किंवा ट्रान्सपोर्टर बनवेल. ईवे बिल बनलं, गुड्स कुठे पोचत आहेत हे कळवलं, यातनं सिद्ध होईल गुड्स टर्मिनेट कुठे झाले. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी द लोकेशन ऑफ द गुड्स ॲट द टाइम ॲट विच द मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट्स फॉर डिलिव्हरी टू द रिसिपियंट. रिसिपियंटसाठी गुड्स चालले. ईवे बिल सप्लायर बनवेल, रिसिपियंट बनवेल, ट्रान्सपोर्टर बनवेल. गुड्स पाठवण्याची व्यवस्था सप्लायर करेल, रिसिपियंट करेल, कोणी करू. गुड्सचं मुवमेंट होत आहे. गुड्स कुठे टर्मिनेट झाले? मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट जिथे होईल ते काय? प्लेस ऑफ सप्लाय. आपण बघतोय काय? प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय कुठे झाला? इथे गुड्स मुवमेंट टर्मिनेट झाली. आता लोकेशन ऑफ सप्लायर जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्स महाराष्ट्र. प्लेस ऑफ सप्लाय मनोज इलेक्ट्रॉनिक्स गुजरात. आता त्यांनी सांगितलं गुड तिथे पाठवा. जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्स इन मुंबई महाराष्ट्र सप्लाईज 20 कम्प्युटर्स टू मनोज इलेक्ट्रॉनिक्स इन अहमदाबाद गुजरात. मुंबईमध्ये काय? लोकेशन ऑफ सप्लायर. आणि आता इथे ॲक्च्युअलमध्ये गुड तिथे पाठवले. रिसिपियंट घेऊन जाओ, सप्लायर घेऊन जाओ. गुड्स कुठे गेले? इथे चार्ज ऑफ टॅक्स काय येईल? IGST.
आता जो रिसिपियंटचा जे बिझनेसचा प्लेस आहे, प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केलेला आहे क्लॉज 85 मध्ये, अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन. बिझनेस प्लेस सप्लायरचा असो रिसिपियंटचा असो, तुम्हाला जेव्हा विचारलं तर गुड्स कुठं कुठे पाठवले तर लोकेशन ऑफ सप्लायर तुम्ही कसं काढा, हे दिलं ना तिकडे. जेव्हा इकडे दिलंय लोकेशन ऑफ द गुड्स हे डिफाईन नाही केलं. वेदर बाय सप्लायर रेसिपियंट गुड्स कुठं कुठे पाठवते, ते गुड्स ॲक्च्युली मूव्ह होतात. त्यामुळे गुड्स कुठे आहेत, लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स इज नॉट डिफाईन्ड, पण प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केलं आहे. प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केलं आहे. जिथनं ऑर्डिनरी बिझनेस होतो त्यात इन्क्लूड काय होतं, वेअर हाऊस, गोडाऊन और एनी अदर प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स. आता बिझनेस प्लेसमध्ये जर का मी बिझनेस करत असेल तर नॉर्मली जिकडनं मी परचेस ऑर्डर देईन, सेल ऑर्डर देईन, ती जागा माझे बिझनेस प्लेस आहे. जिकडे अकाउंट रेकॉर्ड ठेवीन, हे सगळ्या ज्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटी जिथनं होतात ते सगळं कव्हर केलं गेलं आहे प्लेस ऑफ बिझनेसमध्ये. आता गुड्स मागवायला लागतात, काही वेळ ठेवायला लागतात, हे गोडाऊन लागतं. तर गोडाऊन मी परमनंटली घेईन किंवा एखादं गोडाऊनमध्ये माझे गुड्स ठेवण्याकरता ते भाड्याने तो स्पेस घेईन, म्हणजे वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज आहे किंवा असं काही आहे. आता वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज जर तुम्ही अकाउंट रेकॉर्ड बघाल, लक्षात घ्या, तर ते जे वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज आहे त्यांनी माझे गुड्स ठेवले आणि सपोज त्यांनी माझ्याकडनं मंथली ते गुड्स ठेवण्याचे 10,000 रुपये घेत असतील, तर गुड्स सप्लायरकडनं येतील, त्या वेअरहाऊसला पोचतील आणि तिकडनंच मी रेसिपियंटकडे पाठवेन. आता हे जे कोल्ड स्टोरेज किंवा वेअरहाऊस आहेत ते आयदर रजिस्टर असतील किंवा नसतील, पण त्यांना काय केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे की ते जर का हा बिझनेस करत असतील तर त्यांनी एक नंबर घेतला पाहिजे. मला दाखवतो मी. ते GST भरणार नाहीत, पण त्यांचा एक्झिस्टन्स जो आहे वेअरहाऊस हे कशा करता बघा, सेक्शन 35(2) जो अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स आहे, यात ॲप्लिकेशन फॉर एनरोलमेंट नंबर घ्यायचा. म्हणजे जर इन्स्पेक्शन करायची वेळ आली गोडाऊनची किंवा कोल्ड स्टोरेजची, तर इथे बघा हे वेअरहाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ट्रान्सपोर्टर रजिस्टर असेल किंवा नसेल, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन कीपर, वेअरहाऊस रजिस्टर असतील किंवा नसतील, जर त्यांना सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल होत नसेल तर त्यांना गव्हर्नमेंट कंपल्सरी करू शकत नाही रजिस्ट्रेशन घ्या. पण त्यांना कंपल्शन केलं आहे की एनरोलमेंट नंबर घ्या, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे राहील की आपल्या राज्यामध्ये, आपल्या कुठल्या शहरामध्ये किती गोडाऊन आहेत, किती ट्रान्सपोर्टर आहेत, किती कोल्ड स्टोरेज आहेत, वेअरहाऊस आहेत. मग त्याप्रमाणे त्यांचा रेकॉर्ड आहे गव्हर्नमेंटकडे. आणि जर का माझे गुड्स मी त्या वेअरहाऊसला, कोल्ड स्टोरेजला ठेवतो तर तो माझा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे. तिकडनं गुड्स जातील येतील ह्याचा ट्रॅक राहायला पाहिजे गव्हर्नमेंटला. म्हणून त्यांनी यांना एनरोलमेंट काय केलं आहे, कंपल्सरी केलं आहे. या सेक्शनप्रमाणे एनरोलमेंट नंबर घ्या, हा 1 टाईम घ्यायचा आहे. कंप्लायन्सेस पुढे काय नाही करायचे की रिटर्न भरा दर महिन्याला, काही नाही. आणि मग त्यांच्यावरती पण ऑब्लिगेशन्स आहेत की गुड्स, माझे गुड्स ठेवलेत, तुम्ही विचारायला गेला की बा हा सप्लायर आहे, टॅक्स पेअर आहे, चे गुड दाखवा कुठे आहेत, किती गुड्स आले, किती गेले, इमिजिएट त्याचे रेकॉर्ड दाखवता आले पाहिजेत, त्याचे गुड दाखवता आले पाहिजेत. हे त्यांच्यावरती एक कंपल्शन आहे, त्यांना हे मॅन्डेटरी आहे की हे तुम्ही अशा प्रकारे गुड्स ठेवायचे की जर इन्स्पेक्शन झालं तर इमिजिएटली जो आम्ही सांगू तो नंबर GSTचा, तो व्यक्ती आम्हाला गुड्स दाखवायचे, रेकॉर्ड दाखवायचे, गुड्स कधी आले, किती आले, काय आले, हे सगळं दाखवायचं. म्हणजे अकाउंट रेकॉर्डमध्ये या ठिकाणी वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज,
आणि गोडाऊन आणि प्लस ट्रान्सपोर्टर यांनी कोणाचे गुड्स कधी कुठे काय नेले विदाऊट इनवॉइस गुड्स मार्केटला जातात, विदाऊट इनवॉइस सप्लाय होतो, याच्यावर ट्रॅक ठेवायचा असेल तर गुड्सची मुवमेंट कशी होते. जसं मॅन्युफॅक्चरिंग होतं, रातोरात ते गुड्स शिफ्ट केले कोल्ड स्टोरेजला, वेअरहाऊसला, गोडाऊनला, काय गव्हर्नमेंटला कळणार आहे. तिकडनं मार्केटला पाठवले. आता अशी कामं दिवसाचा होणार नाही, रात्रीच होणार, बरोबर आहे ना. आणि मोठे मोठे हे असतात ट्रेलर वगैरे, हे नॉर्मली रात्रीच गर्दी नसताना त्यांना बरं पडतं, ट्रॅफिक नसताना मुवमेंट करणं. त्यामुळे ह्यांच्यावर जर ट्रॅक ठेवला की गुड्स आले होते, तुम्ही रेकॉर्ड ठेवायचा गुड्स कोणाचे आले. अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन कोण करतो, नॉर्मली रजिस्टर पर्सन, पण ह्यांच्यावरती बंधन ठेवलेलं आहे की तुम्ही मेंटेन करायचं अकाउंट रेकॉर्ड, आणि आम्ही ज्या ज्या वेळेस मागू त्याच्या वेळेस आम्हाला माहिती द्यायची, कोणाचे गुड्स आले, कोणाचे गेले. ट्रान्सपोर्टरला पण गुड्स कोणाचे कुठे काय पाठवले, कन्साइनमेंट नोट आहे, रेकॉर्ड ठेवा, आम्हाला दाखवा. हे सगळ्याचा उद्देश काय या प्रोव्हिजनचा, की योग्य टॅक्स मिळावा, योग्य प्रकारे मिळावा. आता टॅक्स तर गव्हर्नमेंटला मिळणारच आहे, पण इथे राज्यांचा रिव्ह्यूचा प्रश्न आहे ना. CGST AGST आलं तर एका राज्याला टॅक्स मिळतो. जर IGST आला, जर महाराष्ट्रामधनं गुड्स गुजरातला गेले तर टॅक्स महाराष्ट्राला मिळणार नाही आहे. तो गुजरातचा वाटा आहे त्या IGST मध्ये, महाराष्ट्राचा काही नाही त्यामध्ये. लोकेशन सप्लायर महाराष्ट्र आहे, पण जर गुड्स महाराष्ट्राबाहेर गेले तर त्याचा रिव्हेन्यू महाराष्ट्राला मिळत नाही. त्यामुळे तो व्यवस्थित तो रिव्हेन्यू ट्रॅक व्हावा याकरता या प्रोव्हिजन केलेले आहेत. हे झालं एवढं क्लिअर. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर. सप्लायर फॅक्टरी फ्रॉम वेअर गुड्स रिमूव्ड ओरिसा आहे. टर्मिनेशन ऑफ मुवमेंट फॉर डिलिव्हरी आसाम आहे. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय काही आसाम. रिसिपियंट कुठला हे बघायचं नाही. गुड्स आसाममध्ये गेले काय येईल तिकडे IGST पेएबल ॲट ओरिसा. ओरिसा. सप्लायर फ्रॉम फॅक्टरी म्हणजे जो सप्लायर आहे तो IGST लावेल, IGST कलेक्ट केलं, IGST भरेल, पण प्लेस ऑफ सप्लाय काय लिहिल, आसाम लिहिल. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर आसाम आणि टर्मिनेट आसाममध्येच होते. मग CGST AGST आसाममध्ये गुड्स गेले, तिकडनं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह केले. त्यानंतर मुवमेंट ऑफ गुड्स बाय रेसिपियंट केरलावरून गोवा. ओके. जर सप्लायर कुठे आहे, फॅक्टरी कुठे आहे, केरळामध्ये आहे, तिथून त्यांनी गुड्स घेतले आणि तो मूव्ह करून नेतो कुठे, गोव्याला. म्हणजे इथे प्लेस ऑफ सप्लाय काय गोवा, IGST पेएबल ॲट केरला. हे लक्षात घ्या. आता दुसरी केस बघा, दुसरा आता 10(1)B. आता हा वाचायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे. वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रिसिपियंट. इथपर्यंत ठीक आहे. आता तो स्वतः करो, हे आवडे जरा. वेदर ॲक्टिंग ॲज अन एजंट और अदरवाईज. स्वतः गुड्स घेतो किंवा एजंट म्हणून घेतो. बिफोर और ड्युरिंग द मुवमेंट ऑफ गुड्स. आता हे पण सोडून द्या. इट शॅल बी डीम्ड ॲट द सेड थर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन. आता बघायची मी वरती तुम्हाला सांगितलं ना की बिझनेसची डेफिनेशनमध्ये जिकडे नॉर्मली बिझनेस कॅरिड होतो तो काय असतो, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस असतो. आणि बाकी हे जे वेअरहाऊस आहे, गोडाऊन आहे, आणि प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट, आणि प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन इज एंगेज इन बिझनेस थ्रू अन एजंट. ही सगळी जागा आहे जिकडनं तो बिझनेस करतो. या सगळ्या काय येतात, जागा प्लेस ऑफ बिझनेसमध्ये येतात. आणि हे सगळं डिक्लेअर करायला लागतं ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन, किंवा मग जसं अमेंडमेंट जसे हे बिझनेस प्रोग्रेस होईल मग गोडाऊनला माल ठेवायला लागतो. मग ते डिक्लेरेशन द्यावं लागतं की माझे गुड्स गोडाऊनला मी ठेवतो. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये ते येतं.
आता हे जे आहे त्याच्यामध्ये बघा, जास्त मी त्यात जात नाही, शब्दांमध्ये जात नाही, मला सांगतो की ह्या सगळ्यामधनं त्यांना सांगायचं काय, हे दिलंय यातून सांगायचं काय की 3 व्यक्ती यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा व्यवहार 3 व्यक्तीमधला. क्लॉज ए मध्ये काय बघितलं, इकडे 2च आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत. आता हा तिघांमधला व्यवहार आहे. हा जो एक आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. एक गणेश ट्रेडर्स आहे, दुसरा मारुती ट्रेडर्स आहे आणि तिसरा प्राईम हार्डवेअर आहे. आता इथे इन्स्ट्रक्शन फ्रॉम मारुती ट्रेडर्स. मारुती ट्रेडर्सनी काय केलं, इन्स्ट्रक्ट केलं गणेश ट्रेडरला, शिप द अल्युमिनियम लॅडर्स टू प्राईम हार्डवेअर्स लोकेटेड इन कर्नाटक. हे घेऊन जा कुठे, कर्नाटकामध्ये. हे दोघं कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये हा जो मारुती ट्रेडर्स आहे, हा बिल करेल गणेश ट्रेडर्सला. गणेश ट्रेडर्स याला पेमेंट करेल. या केसमध्ये मारुती ट्रेडर्सला गणेश ट्रेडर्स टॅक्स कुठला लावेल, CGST, AGST का IGST? बघा, थोडं लक्षात घ्या. मारुती ट्रेडर्सला गुड्स पाहिजेत. ह्याला ऑर्डर कोणी दिली आहे, ह्याला ऑर्डर मिळाले प्राईम हार्डवेअरमधून. प्राईम हार्डवेअरमधून ऑर्डर मिळाले. ओके. आता जर गणेश ट्रेडर्सनी गुड्स इथे ॲक्च्युअलमध्ये डिलिव्हर केले असते तर टॅक्स आला असता, CGST, AGST आला असता ना. आणि नंतर ह्यानी हे गुड्स पाठवले असते तर मग IGST आला असता ना. हे तुम्ही ॲक्सेप्ट करता ना. मग जर मारुती ट्रेडर्स गणेश ट्रेडर्सला सांगतो की गुड्स माझ्याकडे पाठवू नको, डायरेक्ट डिलिव्हर कर, लोकेशन कर्नाटकामध्ये आहे, प्राईम हार्डवेअर, त्यांना गुड्स पाठव, माझी पार्टी आहे, गुड्स तिकडे पाठव. आता इथे तुम्ही बघाल काय, डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली, इकडे झाली. पण हे ट्रान्झॅक्शन क्लॉज एचं नाही. हे 3 पार्टी आहेत. ज्या वेळेला इकडे दिलेलं आहे की कशा प्रकारे केलं, हे जे सगळं दिलेलं आहे, या सगळ्यामधनं हे सांगायचं आहे की इथे मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट कुठे झालं बघायचं नाही. या केसमध्ये काय बघा की जो थर्ड पर्सन आहे याचं काय लोकेशन आहे, म्हणजे हा एजंट आहे, याच्या थ्रू ह्याला गुड्स पाहिजेत, त्याने एजंटला गाठलं मला गुड्स पाहिजेत, आणि हा गुड्स विकतो, हा त्याचा पण एजंट आहे. ह्यानी याचा तो सेलिंग एजंट आहे आणि याचा गुड्स प्रोक्युअर करण्याकरता अपॉइंट केलेला एजंट आहे. कोण, मारुती ट्रेडर्स. असं आहे. ॲक्च्युअल सप्लायर हा आहे, रिसिपियंट हा एजंट आहे. आता हा जो एजंट आहे ना, हा एजंट कसा आहे की याची जबाबदारी आहे की गुड्स याला मिळाले, पेमेंट तो घेईल. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं यांना गुड्स पाठवा, तुम्ही पाठवाल, तुम्ही म्हणाल मी त्यांना ओळखत नाही, पैसे कोण देणार, पैसे मीच देणार, तुम्हाला पैसे मी देणार, तुम्ही बिल मला देणार, पण गुड्स तुम्ही त्यांना डिलिव्हर कराल. त्यांना सांगाल की हे गुड्स पाठवतील, ते गुड्स तुम्ही घ्या. तुम्हाला गुड्स मिळाले, मी तुम्हाला बिल देईन, मला तुम्ही पेमेंट करणार. व्यवहार असा आहे. हा जर व्यवहार आहे तर मग इथे टॅक्स लागतो या सेक्शनप्रमाणे. तिघही एकाच राज्यामध्ये असतील तर काय प्रॉब्लेमच नाही, पण तिघांमधले 2 जण एका राज्यामधले आहेत आणि तिसरा वेगळ्या राज्यामधले आहे, तर इथे प्रश्न येतो की CGST केव्हा लावायचा आणि IGST केव्हा लावायचा. CGST कोणी लावायचा, IGST कोणी लावायचा, असं आहे ना. आता ही प्रोजेक्ट अशी का केली गेली, मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की जर का इथून गुड्स ह्याने ॲक्च्युअलमध्ये घेतले तर काय टॅक्स येईल, हाच येईल ना, CGST. आता जर तुम्ही लक्षात घ्या, मुंबईहून गुड्स पुण्याला पाठवायचे आणि पुण्यावरून नागपूरला पाठवायचे, किंवा पुण्यावरनं पुण्याच्या पुढे
सातारा तिथे पाठवायचे. ओके. आता जर का मी तुम्हाला सांगतो की मला गुड्स पाहिजे, मी एजंट आहे, तुमच्या शहराच्या पुढे सातारा आहे, तिथे गुड्स पाठवा. तर मी तुमच्याकडनं गुड्स मुंबईला आणीन, म्हणजे इकडनं गुड्स पहिले मुंबईला आणा, हे मुंबईला आहे, आणि तिथून मी परत साताराला पाठवेन. हे व्यवहार आहे का? नाही ना. मी डायरेक्ट सांगेन की तुमच्या जवळ आहे, पाठवून द्या, अर्धा तासात गुड्स ते पोचतील. लक्षात घ्या, या केसमध्ये डायरेक्टली पाठवायला सांगणं सोयीस्कर असो किंवा नसो, जर पाठवले ना तर तिकडे ह्या क्लॉजप्रमाणे काय सांगितलं आहे की व्यवहार कोणामधला आहे? फिनान्शियल व्यवहार त्या दोघांमधला आहे. सप्लायर कुठे आहे? गणेश ट्रेडर्स महाराष्ट्रामध्ये. त्याचा एजंट कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. हा ह्या दोघांमधला, आपल्या दोघांमधला काय आहे? इंट्रास्टेट सप्लाय, टॅक्स सेल सीजीएसटी. आणि मी ह्यांना बिल लावीन, हे कुठे आहेत? प्राईम हार्डवेअर. कुठे आहेत? कर्नाटकात. म्हणजे गुड्स इथे ॲक्च्युली टर्मिनेट झालेच आहेत, पण बिलिंग यांना जेव्हा बिलिंग होईल त्यावेळेस IGST आहे. तिघांमधला व्यवहार आहे ना, लक्षात घ्या. पहिल्या केसमध्ये 2च पार्टी आहेत, इथे 3 पार्टी आहेत. जर 3 पार्टी आहेत तर इथे थर्ड पार्टी शब्द आलाय. हा जो थर्ड पार्टी आहे, एक बघा कसं आहे, इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय द 2 सप्लायज इन्वॉल्व इन दिस ट्रान्झॅक्शन. डायरेक्ट सप्लाय नाही आहे. फर्स्ट सप्लाय इज बाय सप्लायर टू थर्ड पर्सन. सप्लायर टू थर्ड पर्सन म्हणजे जो ॲक्च्युअल सप्लायर आहे तो एजंटला माल देतो, आणि सेकंड सप्लाय इज बाय थर्ड पर्सन टू रिसिपियंट. हे लक्षात घ्या. मी यांना सांगतो तर मी थर्ड पर्सन आहे. हे मला म्हणणार पैसे मी तुमच्याकडनं घेईन, मी त्यांना ओळखत नाही. म्हणजे ॲग्रीमेंट यांचं आणि माझं आहे. गुड्स मला द्याल का? देईन. मी सांगेन तिकडे पोचवाल का? हे बोलले पोचवीन. हे आमचं ॲग्रीमेंट आहे. पेमेंट टर्म आणि व्यवहार आमचा ठरला आहे. मी त्यांना बोललो गुड्स पाठवा, त्यांनी मला बिल करायचं आहे. आता जर का हे बिल करतायत, आम्ही दोघं सेम स्टेटमध्ये आहे, तर CGST AGST येईल. आता मी जेव्हा थर्ड पर्सन आहे तेव्हा माझा आणि यांचा व्यवहार वेगळा आहे. ही 2 वेगवेगळी ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. 2 बिलं बनणारच ना, 2 बिलं बनणार, 2 पेमेंट होणार. मग या केसमध्ये हेच सांगितलंय की जर का एक हा सिनेरियो 1 आहे की स्टेट काय? महाराष्ट्र सप्लायरचं. थर्ड पार्टी एजंटचं काय? महाराष्ट्र. रिसिपियंट कुठे आहे? कर्नाटक. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? महाराष्ट्र. इंट्रास्टेट सप्लाय कोणाकरता? पहिलं जे बिलिंग आहे त्यांच्याकरता. म्हणून इकडे CGST AGST आला. दुसऱ्या केसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. हा जेव्हा याला बिलिंग करतो तेव्हा तुम्हाला कळतं लोकेशन ऑफ सप्लाय. याच्याकरता सप्लायर कोण आहे? हा आहे ना. मी GSR 1 भरीन. बघा, मी जर का मारुती ट्रेडर आहे, मला तुम्ही ऑर्डर दिली, बरोबर आहे, मी तुम्हाला बिल देईन, मी माझा GSR 1 भरीन, तुमचं नाव टाकीन, तुमचा नंबर टाकीन, ITC तुम्हाला मिळेल, आणि मी ह्याला पेमेंट करतोय. हे इन्व्हॉइस ह्या नावाने बनतील, हे GSR 1 भरतील. आता आम्ही दोघं एक सेम स्टेटला आहोत. मला ITC यांच्याकडनं घ्यायचं आहे, तुम्हाला ITC माझ्याकडनं मिळणार आहे. बघा, हे असं का ठेवाय? मी पण सांगितलं की जर का यांना पाठवलं असतं आणि मग ॲक्च्युली यांनी डिलिव्हरी घेऊन पुढे पाठवले असते, सेमच झालं असतं. मग तेच यात तसंच झालंय असंच मानलं जातं. आणि जी ITC प्रोव्हिजन आहे की जर गुड्स घेतले असतील तरच ITC मिळतो, तर त्यात पण हे दिलंय की असं जर का तिघं आहेत तर तिथे असं मानलं जाईल की ॲक्च्युअलमध्ये यांनी गुड्स त्यांना पाठवले, पण माझ्या नावाने हे बिलिंग करतायत, त्यांना गुड्स मिळाले तर मला गुड्स मिळाले असं मानलं जाईल. गुड्स असो सर्व्हिस असो. मी सांगितलं सर्व्हिस त्यांना द्या, पेमेंट मी करेन, तुम्ही मला बिल द्या. त्यांना मी कॉन्ट्रॅक्ट दिलं, माझं कॉन्ट्रॅक्ट मी यांना दिलं, माझं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांना एक सब कॉन्ट्रॅक्ट मी यांना देतो की तिकडे जाऊन सर्व्हिस द्या. गुड्स असो किंवा सर्व्हिस असो, त्यांनी दिली तर ती मी घेतली असं मानलं जाईल. गुड्स मला मिळाल्याचं मानलं जाईल. त्यांना मिळालं तसं मला मिळालं हे मानलं जाईल. त्याचा ITC मी घेऊ शकतो.
डायरेक्ट आयजीएसटी होते काय तेच आहे ना, हे बिल टू शिफ्ट टूच आहे ना, यालाच म्हणतात बिल टू शिफ्ट टू. एकाला बिल करा, दुसऱ्याकडे माल पाठवा, यालाच बिल टू शिफ्ट टू म्हणतात. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना, ह्या ट्रान्झॅक्शनलाच नाव आहे बिल टू शिफ्ट टू. हे मी नाव दिल्यावरती एक्झाम्पल बिल टू शिफ्ट टू मॉडेल यालाच म्हणतात. आता असे व्यवहार वर्षभर होत असतात म्हणून ही प्रोव्हिजन करायची गरज पडली ना. असं झालंच नसतं तर प्रोव्हिजनची गरजच काय. एकच ट्रान्झॅक्शन आहे, मला तुम्ही गुड्स द्या, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहेत, मी महाराष्ट्रामध्ये, गुड्स पाठवा गोव्यामध्ये, दोनच पार्टी आहेत, मग इकडे आयजीएसटी येईल कारण गोव्याला गुड्स गेले, हे लक्षात घ्या. पण जेव्हा 3 पार्टी आहेत त्यावेळेस मग 10(1) A लागत नाही, 10(1) B लागतो. दुसऱ्या केसमध्ये बघा कसं आहे. दुसरी केस महाराष्ट्रामध्ये सप्लायर आहे आणि मारुती ट्रेडर्स आणि प्राईम हार्डवेअर आहे, हे दोन्ही कुठे आहेत, कर्नाटकामध्ये. आता ह्या केसमध्ये गणेश ट्रेडर्स गुड्स पाठवतो कुठे, प्राईम हार्डवेअरला. आता तो जेव्हा बिल करेल मारुती ट्रेडर्सला त्यावेळेस इथे आयजीएसटी लागेल. ओके. आणि मारुती ट्रेडर्स आणि प्राईम हार्डवेअर सेम स्टेटमध्ये आहेत, इकडे सीजीएसटी एजीएसटी. ह्यात तुम्हाला ॲक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेमच नाही आहे, कारण तुम्ही जो पहिले केले समजला आहे, गुड टर्मिनेट कुठे झाले, वेगळ्या राज्यामध्ये झाले. तुम्हाला हजम इथे होणार नाही की अरे टर्मिनेट तिकडे झालं आहे डिलिव्हरी, हा बिलिंग ह्याला करायचं आहे, मग ह्याला आयजीएसटी लावला पाहिजे कारण गुड तिकडे गेले. इकडे तिसरी पार्टी आहे, इथे डीम टू बी ह्याला सप्लाय झाला असं मानलं जातं म्हणून सीजीएसटी एजीएसटी आहे. आणि 3 वेगवेगळी राज्य असतील, हे 2 शक्यता आहेत. ही तिसरी शक्यता काय, 3 वेगवेगळी राज्य असतील, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे. इथे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे. आता गुड्स इकडनं इकडे गेले ॲक्च्युली, पण मानलं जाईल की ते इकडनं इकडे आले आणि मग ह्याने इथे पाठवले. म्हणजे तो जे बिल बनवेल इथे आयजीएसटीच येईल, पण प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र तमिळनाडूला गुड्स गेले, पण ह्या दोघांमधला व्यवहार आहे तेव्हा तो प्लेस ऑफ सप्लाय इकडनं इकडे लावेल तेव्हा ते येईल कर्नाटक. आणि हा जेव्हा कर्नाटकामधला बिलिंग करेल तमिळनाडूला, प्लेस ऑफ सप्लाय येईल तमिळनाडू. 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत, ह्या तुम्हाला मी याद दिलेल्या आहेत. ब्रेक घेऊया इथे. काय हां तुमचं जीएसटी मध्ये टॅक्स कसं आहे, कन्झम्पशन बेस. याच्यामध्ये जी काय टॅक्स प्रणाली आहे ती अशा प्रकारची आहे की नॉर्मली जो व्यक्ती कन्झम्पशन करतो, तुम्ही टॅक्स का देता, कारण तुम्ही ते वापर करता त्याचा. मग तुमच्याकडून जर टॅक्स घेतला, तुमचं राज्य कुठलं आहे, महाराष्ट्र, मग टॅक्स महाराष्ट्राला मिळायला पाहिजे का ते गुड्स गुजरातमधनं आले म्हणून गुजरातला मिळायला पाहिजे. तर जर का मी टॅक्स देतो तर माझ्या राज्याच्या म्हणजे इंडायरेक्टली माझ्या विकासाकरता पैसा वापरला गेला पाहिजे. तर जीएसटीमध्ये हे तत्व वापरलं गेलं, हे प्रिन्सिपल ठेवलं गेलं की टॅक्स हा कन्झम्पशन बेस असला पाहिजे. ज्याच्याकडून टॅक्स घेतला गेला आहे त्याच्या विकासाकरता तो पैसा वापरला गेला पाहिजे. आणि हे जी स्टेट आहेत महाराष्ट्र किंवा गुजरात ही काय डेव्हलप स्टेट आहेत, यांच्याकडे इंडस्ट्री येणार, नवीन बिझनेस महाराष्ट्रामध्ये येणार, गुजरातमध्ये येणार, आणि तिथे जो गुड्स बांधतात ते कुठे जाणार, बिहार किंवा यूपीमध्ये, किंवा मग आणखीन अशी जी राज्य आहेत ती जी डेव्हलप नाही आहेत. बरोबर आहे. मग जर का वॅटमध्ये असं होतं की महाराष्ट्रामधनं जर गुड्स यूपीला गेले, बिहारला गेले, अजून पश्चिम बंगालला गेले तर काय होत होतं, टॅक्स महाराष्ट्रालाच मिळायचा, त्यांना मिळायचा नाही. आता कसं होईल की बिहारला इंडस्ट्री जात नाही, पश्चिम बंगालला जात नाही, यूपीला जात नाही, तर इकडनं गुड्स तिकडे गेले तर आयजीएसटी लागतो आणि त्यातला वाटा त्यांना मिळतो, कारण की तिथल्या लोकांकडून टॅक्स कलेक्ट केला जातो. इंडिरेक्टली काय होईल,
तिथल्या राज्याला डेव्हलपमेंटला पैसा उपलब्ध होईल आणि तो त्या राज्याच्या लोकांनी दिला आहे टॅक्सचा. मग टॅक्स त्यांनी दिला आहे, डेव्हलपमेंट त्यांची व्हायला पाहिजे. म्हणजे अगोदरची पद्धत लॉजिकली बरोबर नव्हती. टॅक्स का घेतला जातो? लोकांच्या कल्याणाकरता. मग जे लोक टॅक्स देत आहेत कल्याण त्यांचं व्हायला पाहिजे ना. ठीक आहे, थांबूया इथे.